मित्रांनो, ज्या विधानसभेत कायदे संमत केले जातात, ज्यांच्या हातून कायद्यावर शिक्कामोर्तब होतं, ज्या सभागृहात महाराष्ट्र राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जातात, त्याच विधानसभेत यावर्षी निवडून आलेल्या 288 आमदारापैकी तब्बल 65% आमदार हे गुन्हेगार आहेत। आणि हे मी किंवा इतर कोणी नाही, तर ते आमदार स्वतःच आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात सांगत आहेत। चला तर यासंबंधी आणखी खोलात जाणून घेऊया। मित्रांनो, नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला। यामध्ये महायुतीला तब्बल 234 जागा मिळाल्या, तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागा मिळाल्या। निवडणुकीच्या निकालावर आधारित असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ADR आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संस्थेच्या ताजा अहवालानुसार विधानसभेत निवडून आलेल्या सर्वपक्षीय 288 आमदारांपैकी 65% आमदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्यातही 118 म्हणजेच 41% आमदारांविरोधात विविध पोलीस ठाण्यात हत्या, अपहरण, हत्येचा प्रयत्न करणे, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचारासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची बाब समोर आली आहे। मित्रांनो, यंदा विजयी झालेल्या अनेक उमेदवारांवर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। यापैकी 3 उमेदवारांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 302 आणि कलम 303 अंतर्गत खुनाचे थेट आरोप आहेत। 11 विजयी उमेदवारांवर कलम 307 अंतर्गत खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे। इतकंच नाही, तर काही उमेदवारांवर महिला विरोधातील गुन्ह्यांचाही आरोप आहे। यापैकी एका उमेदवारावर तर IPC कलम 376 अंतर्गत बलात्काराचा आरोप देखील आहे। आता यामध्ये नेमकं कोणत्या पक्षाच्या किती आमदारावर गुन्हे दाखल आहेत ते आपण बघूया। मित्रांनो, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सर्वाधिक आमदार हे भाजप या पक्षाचे आहेत। भाजपच्या निवडून आलेल्या 132 आमदारांपैकी 92 म्हणजेच 70% आमदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यातही 40% आमदारांवर विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। शिवसेना शिंदे गटाच्या 57 आमदारांपैकी 38 आमदारांवर म्हणजे 67% आमदारांवर गुन्हे दाखल असून त्यातही 47% आमदारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 41 आमदारांपैकी 20 म्हणजेच 49% आमदारांवर गुन्हे दाखल आहेत, तर शिवसेना ठाकरे गटाच्या 20 पैकी 13, काँग्रेसच्या 9 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 5 आमदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। मित्रांनो, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ADR ही संस्था गेल्या 25 वर्षापासून निवडणूक आणि राजकीय सुधारणांवर काम करणारी एक अराजकीय अशी संस्था आहे। मित्रांनो, एकीकडे सामान्य माणसाला कुठल्याही सरकारी नोकरीसाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट सादर करावं लागतं, पण निवडणुकीत मात्र गंभीर गुन्हा दाखल असलेल्यांना सुद्धा सर्रास परवानगी दिली जाते। चला तर पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या विषयासह। तोपर्यंत नमस्कार।